बऱ्याच दिवसांनी हातात कॅमेरा पकडलाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला समजत असेल मी गाडीतच आहे. तर आज आपण चाललो अचानक, म्हणजे कालच आपलं प्लॅन झालंय, गावाला चाललेलो आहे. कारण गार्गी आणि आरव यांना सुट्ट्या पडलेल्या आहेत, म्हणजे परीक्षा वगैरे झाली आहे त्यांची. सो 2 तारीखला त्यांची परीक्षा संपली. तर ते काल ॲक्च्युली जाणार होते त्याच्या मामाबरोबर, पण कालच्या काही तिकटी त्यांना भेटल्या नाही, त्याच्यामुळे कालचं कॅन्सल झालं. सो आता मला जायला लागणार आहे त्यांना सोडायला, कारण इकडे ते आता बोर होतील. सो त्याच्यामुळे त्याला गावाला इकडे सोडून येणार आहे. लगेचच मी रिटर्न येणार आहे. सो आज आपला प्रवास होणार आहे तो म्हणजे महाकाल ट्रॅव्हल्स, जे आपल्या बदलापूरवरून पडेल मार्गे देवगडला जाते. तर पडेलवरून मग आपण तिथून रिक्षाने पुढे जाऊ, बघू बस भेटली तर बसने जाऊ. सो आत्ता मी निघालो आहे घरी आरव आणि गार्गी घ्यायला. मी ॲक्च्युली आहे आता कामावरती. आता लंच टाईम झाला आहे माझा, लंच वगैरे केलं इथे, हे रेडी झालेले आहेत. त्याला इथे घेऊन यायचं आहे. नंतर आपलं अंबरनाथवरूनच बसायचं आहे बसमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आपला अंबरनाथ ते पडेल कॅन्टीन आणि पुढे नंतर आपल्या घरी गिरी गावापर्यंतचा प्रवास. तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता वाजलेत 2:10 आणि हे काय चाललो रे? चाललंस काय कोणाबरोबर? माझ्याबरोबर? मी थोडी येतोय. तर आता ऊन पण खूप आहे, 40 टेम्परेचर आहे. सो आता जाऊया आता ऑफिसमध्ये, तिथून मग बसमध्ये. तिकडे मागे गार्गी बसली आणि बाहेर कोण आहे? बाय कर. मम्मी येत नाही. चला भेटू आता डायरेक्ट बसमध्ये. बाय. जायचा मग? काय जायचा? कोणाकडे? आईकडे चालला. चला. तर मंडळी, आता फॉरेस्ट नाक्याला पोहोचलो आहे. आपला बदलापूरकडून येणार रस्ता आहे. आता वाजले 3 आणि 3:15चा टाईम दिला आहे. बघूया किती वाजेपर्यंत येतो. इकडे आरव आहे. अरे ते आता थांबलो आहे सावळीत झाडाखाली. बघूया किती वाजेपर्यंत येते. अजून 15 मिनटं आहेत त्यांची. बघू 15 मिनटं, 3:15 3:30पर्यंत टाईम सांगितलं आहे. बघू टायमिंगवर इथून थांबलो आहे आता. मंडळी बस आली बघा, समोरून आली. आज वेस्टवरून आली. चला. आज डायरेक्ट सेट आहेत गाडीवर. आज तुम्हीच डायरेक्ट? हा, 1-2 आहे ना? 1-2 ही बाईच. बस आतमध्ये ते वर कर ना. काय? एकच सीट आहे. एकच सीट आहे. तुझी काढली नाही, तुला उतरवणार आहे. बॅग जाणार नाही, एकदम छोटे आहे. थांब, खाली ठेवतो. चला सेट होऊन घेऊया थोडा वेळ. तर मंडळी, आता वाजली 3:30 आणि बरोबर 3:30 वाजता आली. इकडे आरवचं चालू झालं बघा. माझा तिकडे काय ठरलेलं आहे. तर आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. रूट कुठचा आहे माहीत नाही. कधी कधी तळोजा मार्गे जाते, तर कधी कधी एरोली मार्गे जाते. एरोलीकडून सीट असते तर एरोलीकडून जाईल. मग वेळ होईल, बघू. आता डायरेक्ट चालली डोंबोली त्यांच्या ऑफिसमध्ये. तिथून मग पुढचा रूट समजेल काय. आता 4-5 सीट आहेत गाडीमध्ये. सी 2x2 आहे महाकाल. आणि आज आपले शेटच आहेत डोंबिवलीपर्यंत गाडीवरती. चला, गणपती बाप्पा मोरया. प्रवासाला सुरुवात झाली. काय हॉटेलमधून देतो, गरम होते ना. तुला ॲडजस्ट केलं आहे आम्ही. तुला उभा राहायचं आहे. हो काय झोपायचं इकडे आपण.
पैसा दिए बिना गाड़ी को हाथ लगाऊंगा नहीं, मेरी जगह है। आज का खाली वायदा रख, आज के लिए मुझे बोल तेरा पैसा कल आ जाएगा। पहले मेरे लिए दोस्ती की कसम है, संभाल ले भाई, थोड़ा मेरा बैठ बैठ कर। मित्रांनो आता कल्याणला पोचले बस आणि 2x2ची बस आहे जी महाकाल ट्रॅव्हल्स ही आपल्या बदलापूर देवगड मार्ग देवगडपर्यंत जाते. बदलापूर डोंबिवली कल्याण असा रूट आहे, काळवा वगैरे जशा सीट असतील तसा पुशबॅक आहे. एवढी पुशबॅक होते 2x2ची बस. सवाच्या आता ऑफिसला जायचं त्यांच्या तिकडे तिकडच्या सीट असतील तिकडून बघू. आता नंतर पुढे हळव्या वेळेवाला सीट आहेत का माहीत नाही, नाहीतर मग आपले तळोजा मार्गे डायरेक्ट कळंबोली मग आपला गोवा हायवे असा रूट असेल. बघूया पुढे असं काय. जर तुम्हाला या गाडीने आपण तुम्ही डोंबिवली कल्याण आणि बदलापूर वगैरे अंबरनाथ साईडला राहत असाल तर नक्की या गाडीने प्रवास करा. छान अशी सर्विस आहे आणि जे गाडीचे मालक आहेत ते खूप छान असे आहेत. आणि इकडे आमचा आराव मजा करतो, गाडी खाली म्हणून मजा करतो. तुझी तिकीट नाही काढली आहे, तीन तिकीटचा माणूस आहे तो. बघूया आता किती वाजता बसते डोंबिवलीला. मित्रांनो महाकाल ट्रॅव्हल्स सिद्धिविनायक डोंबिवली देवगड आणि इकडे आरव. तर हे आपले मालक आहेत ते आपल्या कोकणातलेच आहेत, देवगडचे आशिष प्रभू म्हणून आहे. ते आता गाडी चालवत होते. आता इथून त्यांचा भाऊ आहे पुढे आणि एक दुसरा ड्रायव्हर आहे. इकडे समोरच त्यांचं ऑफिस आहे इकडे. तर आता वाजले 4:40 झाले आणि 4:40ला पोचले इथे डोंबिवलीला. इथे आहेत 2-4 सीट, त्या सीट झाले की नंतर मग निघायचं. आता रूट कुठून आहे माहीत नाही, इथून सगळ्या सीट असल्या तर मग आय थिंक तळोजा मार्गे डायरेक्ट आपला कळंबोलीला गोवा हायवेला जाईल. आणि 10 तारीखपासून रेग्युलर होणार आहे बस. आता सध्या एक दिवस आड करून आहे, म्हणजे मुंबईवरून आज गेली तर उद्या गावावरून सुटते. जर तुम्ही डोंबिवली कल्याण बदलापूर अंबरनाथ या साईडला राहत असाल आणि तुम्हाला गावाला जायचं असेल देवगड वगैरे, देवगड म्हणजे आपला इथे रत्नागिरी हातखांबा वगैरे, हातखांब्यावरून आय थिंक आतमध्ये जाते आपल्या पडेल मार्गे, पडेलवरून मग पुढे तो असा रूट आहे. तर आता इकडे लागली आहे महाकाल. तर आम्ही इकडे उतरलो आहे थोड्या वेळ रस्त्यावर, थोडे पाय मोकळे करायला. सो आय थिंक 5 वाजेपर्यंत निघेल. बघू गावाला किती वाजता पोचते. मित्रांनो 5 वाजलेत आणि आता डोंबिवलीवरून ऑफिसच्या इथून बस निघाली आहे टुवर्ड्स मानपाडा. हां, मानपाडा रोड आला आहे आता. तर इकडून पुढे मानपाड्याला आय थिंक सीट आहेत. बरोबर 5 वाजता निघाली आहे. बघू आपल्या गावाला किती वाजता पोचते. पुढे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज. मगाशी इथूनच गेलेली बस. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गार्डा सर्कल. इकडून आता पुढे ट्रॅफिक जाम आहे कारण मेट्रोचं काम असं आहे. मग इथून बाहेर पडेपर्यंत थोडा ट्रॅफिक लागेल आहे. बघूया. इकडून आलेली मगाशी बस आपली.
आता इकडून पुढे जाईल आपल्या मानपाडा रोड. आणि समोर बघा टँक. जय जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा. तर बघ समोर टँक आहे बघ, टँक. युद्धासाठी तयार ठेवला आहे तो. हुतात्मा प्रतिष्ठान 241. मंडळी आता 5:45 झालेत आणि कटाई नाक्याला पोचलोय आणि इकडे डिझेल भरायला थांबले. चालेल. तर इथे आता फ्रेश होऊन घेतलंय आणि इकडे आरव. काहीच नळ तुटलेला होता बोलतो. ते बघ तिकडे आहे पाणी. जा. तर आता डिझेल भरून झाल्यावर निघणार आहे डायरेक्ट शिळफाट्यावरून जाईल कळंबोलीला. का आलं? थंड पाणी आहे. चला बसमध्ये जाऊया, बसूया आता. डिझेल भरून झालं की निघूया. तर मंडळी आता आपण शिळपाट्याला पोचलो आहे आणि इकडे ॲज युजल ट्रॅफिक म्हणजे आपल्या साईडला आहे, या साईडला मुव्हिंग ऑन आहे. इकडे आपला राईट साईडला पुढे बसलो ड्रायव्हर जमा केल्यामुळे हॉर्नचा आवाज जोरात येतो. तर आता शिळपाट्याला पोचले, वाजलेत 6:15. हा बघा इकडे बघा ट्रॅफिक शिळपाट्याचं. ट्रॅफिक फुल आहे इकडे बघा. आणि आय थिंक मुंब्रा बायपासने काढतोय गाडी वाटतं. कळंबोली मार्गे इकडे ट्रॅफिक आहे बोलतो, त्याच्यामुळे इकडे मुंब्रा बायपासने काढणार आहे. मुंब्रा बायपासने आपला वाला रास्ता पकडणार आपला ठाणे पनवेलवाला.
तर मंडळी आता 8 वाजलेत आणि पेनला पोचलीत आणि आता जेवायला थांबली, म्हणजे आज लवकरच जेवायला, कारण गाडी टायमिंगवर सुटलेली. सो आता जेवायला जायचं आहे, खाली उतरूया मस्तपैकी, जेवण वगैरे करूया. आपला काय डबा आणलेलाच आहे त्यामुळे आतमध्येच जेवायचं आहे. फ्रेश वगैरे होऊन येऊया. चल रे, जेवायचं का? डबा दिलाय ना मम्मीने? दिलाय. चल बाहेरच जाय, इथेच जेवायचं का तिकडे आत बाहेर? इकडेच जेवू. चल नंतर वॉशरूम तरी करून येऊया. आरव थांब. हॉटेल वैष्णवी मम्मीचंच हॉटेल आहे. इकडे नाईक लागले, इकडे गणराज लागले. अजून गाड्या एवढ्या आल्या नाहीत, अजून टाइम नाही झालाय. सो अजून रेस्टॉरंट खाली आहे. वॉशरूम तिकडे आहे वॉशरूम. अरे हॉटेल वैष्णवी इकडे आहे बघ, या साईडला आतमध्ये जाय वाटतं. आता 8:30 वाजलेत आणि आपलं जेवण वगैरे झालं आहे, कारण जेवण वगैरे आपण घरूनच आणलं होतं. चपाती आणि चटणी बायकोने बनवून दिलेली, कारण कधी कधी बस जास्त असलं की धाब्यावरती खूप गर्दी असते. तर इकडे पाहू शकता हॉटेल वैष्णवी, आणि आरव बोलतोय की मम्मीचा धाबा आहे. वैष्णवी नाव आहे बायकोचं त्याच्यामुळे. सो आता छान असं जेवण झालेलं आहे टायमिंगवरतीच मस्तपैकी. सो आता थोड्या वेळात निघेल सर्वांचं जेवण झालं की. आता भेटू डायरेक्ट सकाळीच, कारण आता रात्री तुम्हाला काय दाखवण्यासारखं काय नाही. काय झालं? कसं काय? आणि हा इकडे आईस्क्रीम खातोय. कुठचा आईस्क्रीम खातो रे? आणि धाबा कोणाचा आहे बोलतो? हा, कधी बांधला मम्मीने? काल बांधला आणि आज चालू पण झाला. मम्मीचं नाव आहे म्हणून काय मम्मीचा धाबा झाला का? तर चला आता भेटू सकाळी, उद्या सकाळी डायरेक्ट गावाला. चला. आता वाजलेत रात्रीचे 1 आणि पोचलो आता आपण सावर्ड्याला. हॉटेल पंचामृत इकडे पाहू शकतो. आणि मस्तपैकी चहा घेतला आहे, गारठा व्हायला झालेला आहे. आराम आमचा गारठ्यावाला बघा. थंडी वाजली ना? थंडी वाजली का? हां ते म्हणजे 1 वाजला, म्हणजे आपण पोचणार लवकर आणि आपल्याला रिक्षा पण नाही भेटणार आता. सो मस्तपैकी चहा पितोय. थोडा गारठा पडलाय आणि सर्दी झाली, एकदम थंड झाला त्याच्यामुळे चहा घेतलाय. मस्तपैकी त्याचा चहा पिऊ. थोडा फ्रेश होण्यासाठी थांबली गाडी. सो आता इथून निघेल. आय थिंक मला वाटतं 4 वाजेपर्यंत पोचेल पडेल कॅन्टीनवरती. पुढे जायचे आपले वांदे होतील. बघूया कसं काय होतंय. गार्गी झोपली, ती काय उतरली नाही खाली. तू झोप काढली का रे? अरे बाबा काय बोलतात, झोप काढली का विचारतात तुला? हा बोलतो. तर मस्तपैकी झोपलाय. गाडी खाली आहे त्याच्यामुळे ह्या सीटवर त्या सीटवर सगळीकडे फिरतोय नाही रात्रभर. चला चहा प्यायला या, चहा पिऊन घेऊ आणि मस्तपैकी पुढचा प्रवास करू. तिकडे रामेश्वर ट्रॅव्हल्स लागले, इकडे आपली महाकाल आणि इकडे साई ट्रॅव्हल्स. आता हळूहळू सगळ्या गाड्या येतील, कारण सध्या सीझन नाही त्याच्यामुळे सगळ्या गाड्या लवकर येतात, लवकर पोचतात. आता पुढे 10 तारीख नंतर
चालू होतील, म्हणजे आता सुट्ट्या लागतील जवळजवळ 15 तारीखपर्यंत परीक्षा आहेत काय काय शाळांचे. आपल्या फक्त आरवची लवकर झाली आहे ना आरव. तर इकडे आता 3 ट्रॅव्हल्स लागलेत. तर मित्रांनो बस चेंज झालेली आहे, कारण जे आपण महाकालने आलो ती बस त्याला सीट कमी होत्या पडेल कॅन्टीनमध्ये, त्याच्यामुळे आता आपण विमलेश्वरमध्ये बसलोय. चेंज 2 गाड्या. आता बघू ही बस किती वाजता पोचते. पोचेल 5 वाजेपर्यंत. तर इकडे आरवने मी बसलो, इकडे गार्गी बसली. यांनी मस्त झोप काढली. तर आता सावर्डे तू पडेल कॅन्टीन दुसऱ्या बसने, तिथून मग तिसरी. मजाच मजा ना आरव. मित्रांनो वाजले सकाळचे 6 वाजलेत आणि पोचलो आता पडेल कॅन्टीनवरती. आणि अजून उजाडलं नाही एवढं. इकडे बस उभी बघा. विमलेश्वर बसने आलो, म्हणजे तिकडे आपण चेंज केली. सो आता बस होती वेगळी वाट बघते, पण ती बस कुठे पेट्रोल पंपवर गेली वाटतं, नाही तर मग रिक्षा पकडून जाऊ. मग काय रे जाऊया रिक्षाने, मग बसने जायचं. आरा बोलतो बसने जायचं. एकटी दिसलेली आम्हाला मागे, पण कुठे गेली काय माहिती. पेट्रोल डिझेल भरायला गेली वाटतं. बघूया, थोडा वेळ वेट करूया. आता आम्ही रिक्षा पकडून चाललोय. एस टी होती ती 7 वाजता. पूर्ण रोडचं काम चालू वाटतं. आजचं झालं तरळ्याचं. आता पडेल परत झाला एक लाईन चालू झाली नाही, पण होईल आता. तिकडे ती साईड झाली वाटतं, पण ती साईड पूर्ण झाली वाटतं. नाही पूर्ण नाही झाली, एक लाईन झाली. फुटाट कॅन्टीनचे परत दोन्ही लाईन चालू आहे. आला. तर मित्रांनो 6:30 वाजलेत आणि पोचलो आता आपल्या घरी. आणि छान असा प्रवास झाला, कारण इथून कुठे सावर्ड्यावरून आपण दुसऱ्या बसमध्ये बसलो. ती जरा कम्फर्टेबल नव्हती. सीट त्याच्या छोट्या होत्या, कारण त्यांना प्रत्येकांना ॲडजस्ट करायला लागतो, कारण पॅसेंजर तेवढे नसले तर परवडत नाही. कारण आता आपल्या गाडीमध्ये 35 सीटांची गाडी, त्याच्यात 17च सीट होते, त्याच्यामुळे डिझेलचा पण खर्च काय वेळा निघत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पण ॲडजस्ट करायला लागतो. सो छान असा प्रवास झाला आपला अंबरनाथ ते गिरी. आता मस्तपैकी फ्रेश होऊया, आणि मस्त थंड झालं वातावरण, एकदम चिल्ड, त्यामुळे सर्दी पण झाली. सो मस्तपैकी आता फ्रेश होऊया, आंघोळ करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, आजचा नवीन ब्लॉग. सो स्टे ट्यून. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.